यहाँ पर शत्रुमासों की आवाज सुनाई दे रही है काफी। लाइट कम कर लीजिए, लाइट कम कर लीजिए, लाइट कम कर लीजिए सुनील जी, लाइट बोलिए कम करेगा। लाइट कम कर। भारत पाकिस्तान युद्धाची परिस्थिती चालू होती। त्या परिस्थितीमध्ये सामान्य माणूस दिवसभर बातम्या बघत होता। आपल्या भारतामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्या मीडियाला बघितलं जातं। मी पण त्यातलाच एक। तो मीडियावरच्या बातम्या बघितल्यानंतर रात्री झोपल्यानंतर बाटली वाजली रात्रीची पाण्याची ठेवलेली। टन दिशेने उठून बसलो, म्हटलं मराठवाड्यामध्ये पण बॉम्ब पडला काय? आधीच आम्ही मागास, आमच्याकडे काही येतच नाही, निदान बॉम्ब तरी येईल, पण नाही आला। या सर्व परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात आली, भारतीय मीडियावरती सामान्य जनतेने विश्वास ठेवायचा का नाही हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आणि 100% नाहीच ठेवायला पाहिजे। राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हा कधीच पब्लिकली होऊ शकत नाही, तरी पण हा मीडिया लाईटी बंद करून, लाईटी चालू करून, फेक गोष्टी तयार करून लोकांना दाखवत होता। इकडून ड्रोन आला, इकडून बॉम्ब आला, इकडून ते आलं, तिकडून ते आलं। पण जेव्हा भारताचं परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घेऊन सांगत होतं त्यावेळेसची परिस्थिती वेगळीच असायची आणि त्याच्यामध्ये लोक घाबरले, लोकांनी मीडियावरती विश्वास ठेवला। पण इथून पुढे लोक मीडियावरती विश्वास ठेवतील की नाही हा पण खूप मोठा मुद्दा आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडल्या असतील, त्याच्यातली एकही बातमी या मीडियानं दाखवली नाही। आमच्या मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस आला, दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, सगळ्या गोष्टी कुठं गेल्या काय माहिती। पण शेवटी म्हटलं या मीडिया थ्रू आमच्याकडे बॉम्ब तर येईल आणि आम्ही चर्चेत येऊ, पण तसंही नाही घडलं आणि आम्ही शेवटी युद्धामध्ये पण मागास, मराठवाड्यातच राहिलो, आम्ही मागासच राहिलो।